आपल्या ट्रेक बद्दल थोडं सांगतो. आता आपण एक शॉर्टकट घेतलाय ना, बोरांडे गावातून या ट्रेकची सुरुवात होते. या वाटेला भोरांड्याचं दार असं म्हणतात. ह्या भागात तुम्ही बघायला गेला तर घाटवाट्याच्या पुढं दार लागतं, म्हणजे कुठे दार, भोरांड्याचं दार, दोन्ही दार म्हणजे दोन्ही गाव आहे वरती आणि दार असं पुढं लागलेले. असं म्हणजे प्रत्येक जसं जसं आपण सह्याद्रीची मुख्य रांग फिरत फिरत जाऊ तसं वाटांची नावं थोडी पुढे बदललेली आहेत म्हणजे पुढं. तर आता आपण बोरांड्याचं दार चढणार. ही थोडी चढाई असेल 100 मीटर. नंतर आपण नाळावाटेतून वरती माथ्यावर जाणार. तिथून ट्रॅव्हल्स घेत नाणेघाटाच्या तोंडाला जाणार. नानाचा अंगठ्यावर जाऊ आपण. तिथून बराच परिसर आपल्याला नजरेस पडतो, तो बघू आणि मग प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट उतरायला येईल. आणि तो उतरत वैशाखरे, तिथं आपली बस येईल आणि बसमध्ये बसून मग आपण सकाळी जिथं नाश्ता केला तिथं जाऊन जेवण करू आणि मग पुण्याकडे परत. तर असं आपला दिवसाचा प्लॅन. जय शिवराय मित्रांनो, मी अनिल गडकिल्ले पाहिलेला माणूस या आपली यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण ऑफबीट ट्रेक करणार आहोत. आजचा ट्रेक हा सह्याद्रीतील प्राचीन ऐतिहासिक मार्ग नाणेघाटजवळील भोरांड्याचं दार या वाटेची चढाई करून आपण नाणेघाट मार्गाने उतराई करणार आहोत. या ट्रेकचे लीडर हे असणार आहे अमोल दादा, म्हणजेच अमोल तळेकर. यांच्यासोबत आपण हा ऑफबीट ट्रेक पूर्ण करणार आहोत. आणि आपल्यासमोर उभी आहे आपली ही ट्रेकर मंडळी. जय शिवराय. मित्रांनो, आपल्यासमोर आहे अहिल्यानगर कल्याण महामार्ग. अहिल्यानगर आळेफाटा माळशेज घाटातून कल्याणकडे जाणारा हा मार्ग आहे. आणि आपण या हायवे जवळून आपल्या ट्रेकला सुरुवात करत आहोत. चला तर मग. बघ ना पुढे जरा आहे ना. मित्रांनो, सकाळचे लगभग 7 वाजलेले आहे आणि आपण भोरांड्याचा दार हा ऑफबीट ट्रेक सुरू केलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्राला लाभलेलं वरदान म्हणजे आपली सह्याद्री. तापी ते तिल्लारी इतका पसारा सह्याद्रीचा आहे. आणि या सह्याद्रीच्या पसाऱ्यामध्ये आपल्याला आढळतात ते गडकिल्ले, धबधबे, घाटवाटा आणि जंगले. आपलं भाग्य की आपल्याला या निसर्ग संपन्न सह्याद्रीमध्ये ऑफबीट ट्रेक करण्याची संधी भेटलेली आहे. मित्रांनो, काही वेळ आपण चालत आल्यानंतर आपण थोड्याशा खुल्या मैदानात आलेलो आहोत. आणि या ठिकाणावर जर आपण समोर जर बघितलं इथे तर हा आहे मोरुशीचा भैरवगड आणि ही नाणेघाटची रांग सर्व. वेळ दिवस जाईल. तर माझं नाव अमोल तळेकर. मी गोदरेजमध्ये जॉब करतो आणि गेली एक 10-12 वर्ष मी ऑफबीटच फिरतोय सह्याद्रीच्या घाटवाटा. मी अक्षय इंदोरे मनसरवरून पुण्यात जॉब करतोय आणि 4-5 वर्ष झाले भटकंती करतो. मी रोहित आंदोळकी कोणत्यामध्ये जॉबला आहे 2009 पासून. माझं नाव गजानन मगर आहे. मी पण जॉबलाच आहे फोनपेला. मी पहिल्यांदा आलो. माझं नाव पवन कवडे. सध्या MMT सोबतचा हा दुसरा ट्रेक. मी पुण्यात जॉब करतो आणि माझी भरपूर म्हणजे असे किल्ले वगैरे सोलो वगैरे करतो. माझं नाव विनायक सोनवळे. मी पण IT प्रोफेशनल आहे आणि
थोडीफार ऑफबीट ट्रेक्स आणि गडकिल्ले केलेले आहेत. MNT बरोबरचा पहिलाच ट्रेक माझा. माझं नाव अनिरुद्ध केळकर, मी सिमेंट्समध्ये जॉबला आहे. हा ट्रेक चौथ्यांदा करतो आहे. ओव्हरऑल झालं आता मोस्टली सोडून दिलं. MMT सोबत पहिला ट्रेक आहे. माझं नाव संदीप पाटील, मी थर्ड इयर इंजिनिअरिंगला आहे आणि हा माझा MMTचा सेकंड ट्रेक आहे. नमस्कार, मी राजेश शिंदे. मी पण पुण्यात जॉब करतो, मुळगाव जुन्नर, आणि ऑफबीट ट्रेकिंग केलेली. मी अनिल नाशिकचा आहे. या अगोदर मी सोलो ट्रेक भरपूर केलेले आणि ऑफबीट ट्रेक केली सुरुवात, पण आता झाली भरपूर दिवसापासून. तर MMT सोबत हा माझा पहिला ट्रेक आहे. माझं नाव जगदीश कोरडे, मी मूळचा हिंगोली मराठवाड्याचा आहे. जॉबला असतो GST डिपार्टमेंटला, इन्स्पेक्टर आहे पुण्यात. MMT सोबत हा माझा दुसरा ट्रेक आहे. आत्ताच 15 दिवसापूर्वी RTR केला आणि जमेल तशी ट्रेकिंग करतो. नमस्कार, माझं नाव सुरक्षित. मी पण तुमच्यासारखाच पुण्यात जॉब करतो. MMT सोबत हा तिसरा ट्रेक आहे. दोन्ही पण रेंज ट्रेक, प्रतापगड ते मधुकरगड आणि हरिश्चंद्रगड MMT सोबत सुरुवात केली होती आणि थोडेफार गड केले. नमस्ते, माझं नाव मयूर नरोळे, मी बारामतीचा आहे आणि मी पुण्यात कराड येथे जॉब करतो. टॅक्स डिपार्टमेंटला, म्हणजे टॅक्सेशन बघतो. आणि अमोल दादाबरोबर माझा पहिलाच ट्रेक आहे. आणि तुमच्याबरोबर नमस्कार, माझं नाव अनुपम मोहिते, मी मूळचा सातारचा, पुण्यामध्ये हिंजवडमध्ये जॉबला आहे. MMT बरोबरचा माझा 14वा ट्रेक आहे. ह्याच्या आधी पण माझी ऑर्डर झाली आहे. नमस्कार, माझं नाव किरण कांबळे. तसं मी मूळचा सांगलीचा आहे, पण पुण्यात पण जॉब करतो आहे. आणि MMT सोबत 8 महिने झाले मी तर आपल्या ट्रेकबद्दल थोडं सांगतो. आता आपण एक शॉर्टकट घेतला आहे ना, बोरांडे गावातून या ट्रेकची सुरुवात होती. या वाटेला भोरांड्याचं दार असं म्हणतात. ह्या भागात तुम्ही बघायला गेला तर घाटवाटेच्या पुढं दार लागतं, म्हणजे कुठे दार, भोरांड्याचं दार, तर दोन्ही दार, म्हणजे दोन्ही गाव आहे वरती आणि दार असं पुढं लागलेली. असं म्हणजे प्रत्येक जसं जसं आपण सह्याद्रीची मुख्य रांग फिरत फिरत जाऊ तसं वाटांची नावं थोडी पुढे बदललेली आहेत, म्हणजे पुढं. तर आता आपण बोरांड्याचं दार चढणार. ही थोडी चढाई असेल 100 मीटर. नंतर आपण नाळवाटेतून वरती माथ्यावर जाणार. तिथून ट्रॅव्हल्स घेत नाणेघाटाच्या तोंडाला जाणार. तिथून नानाच्या अंगठ्यावर जाऊ आपण. तिथून बराच परिसर आपल्याला नजरेस पडतो, तो बघू. आणि मग प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट उतरायला येईल. आणि तो उतरत वैशाखरे, तिथं आपली बस येईल. आणि बसमध्ये बसून मग आपण सकाळी जिथं नाश्ता केला तिथं जाऊन जेवण करू आणि मग पुण्याकडे परत. असं आपला दिवसाचा प्लॅन. मित्रांनो, इसवी सन पूर्व कालखंडामध्ये या घाटवाटांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असे होते. पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी वापरली जाणारी पायवाट म्हणजे आपण त्यांना घाटवाटा असे म्हणतो. यातील अनेक घाटवाटा या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बनवण्यात आलेल्या होत्या. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी संरक्षक किल्ल्यांची बांधणी केलेली होती. त्यामुळे या डोंगर वाटांचं महत्त्व अगदी ऐतिहासिक काळापासून हे अनन्यसाधारण आहे. अगदी आजच्या काळातही या घाटवाटांचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही वेळेची बचत करण्यासाठी या घाटवाटांचा वापर हे देशावरील लोक कोकणात आणि कोकणातील लोक देशावर प्रवास आणि व्यापार करण्यासाठी करत आहेत. हे आमल्या किरण्याला देऊन टाक. चालेल, मोरगे बघू आपण. मस्त लागतं. हा, तेच म्हणलं वारं छान आहे. राऊंड यार सगळी काय रे आता येतो म्हणजे बरं उघडील माझं या की सगळी एवढीची येते. सॉरी. जय माहिती. आम्ही हर हर माझे बोलतो, तू वर घ्या. त्या बाजूने या पुढे मध्ये जोर तोडणार आहे. हर हर महादेव. बाकी यार ह्याच्यात आवाज नाही येत. अरे ते असं हात वर करून मायनिंग करू. जय महेश मध्ये फक्त असं करा. राजूचा देश नाही माहिती. हर हर महादेव. एवढा नाही.
आमचा कर्ज धरताय अन्नदाते मायबाप आहेत मित्रांनो, भोरांड्याचा दार हा ऑफबीट ट्रेक करत असताना काही वेळ वाटचाल केल्यानंतर आपल्याला वाटेत समोर एक हाय व्होल्टेज लाईनचे टॉवर्स दिसत आहे. नाणे घाटाजवळील उच्च व्होल्टेज टॉवर हे प्रमुख वीज निर्वासन पायाभूत सुविधांचा भाग आहे. या लाईनची लांबी सुमारे 739 किलोमीटर आहे. 500 kV HVDC चंद्रपूर पडघे ट्रान्समिशन सिस्टम ही आहे. 1999 पासून सेवेत असलेल्या या लाईन्स चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन पडघेला जोडतात, जेणेकरून मुंबई प्रदेशाला वीज पुरवठा होईल. या हाय व्होल्टेज लाईन मुंबई पडघे परिसराकडे जात असताना नाणे घाटातील डोंगराळ निसर्गरम्य भागातून जातात. मित्रांनो, सातवाहन कालखंडामध्ये सर्वप्रथम या घाटवाटांचा वापर हा जलद संदेशवहन तसेच व्यापारासाठी केला जात असे. तसेच ऐतिहासिक काळातही परदेशातील माल देशात आणि देशातील माल परदेशात आयात निर्यात केला जात असे. व्यापारामध्ये सोने, नाणे, हिरे, जवाहरात तसेच नक्षीदार भांडी ही या मार्गाने ने आण केली जात असे. पाण्याची व्यवस्था पाटलीवरून घ्या आणि झाली असेल तर. अरे वा, एवढे या ना भांडणं असली तर बाजू भांडणं तर कसे गेले बघा मित्रांनो. सह्याद्रीतील ॲक्वा सर्व नॅचरल पाणी. तुमचा पाणी मित्रांनो बघा आपण तांदळाची घरी चालू तिथं पाणी आहे. अमोल दादा इकडे बघ. अमोल दादा, मित्रांनो, सह्याद्रीची टोटल लांबी हे 1600 किलोमीटर
तर महाराष्ट्रातील लांबी ही 660 किलोमीटर तर रुंदी ही 100 किलोमीटर इतकी आहे आणि सर्व सह्याद्री ही बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. सह्याद्रीतील डोंगर रांग ही दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडीमुळे निर्माण झालेली कड आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीतील काही उंच शिखरांमध्ये सर्वप्रथम कळसुबाई शिखर, त्यानंतर साल्हेर, नंतर महाबळेश्वर आणि नंतर हरिश्चंद्रगड यांचा समावेश होतो. जेव्हा आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करत असतो तेव्हा आपल्याला सह्याद्रीतील अवाढव्य झाडांचे दर्शन होत असते. मित्रांनो, एकेकाळी रोजच्या वापरात येणारी वाट मात्र आजच्या काळात वाटेवर छोटे मोठे दगड आल्याने पूर्णपणे नामशेष झालेली आहे. आज या वाटेवरून चालणं सुद्धा अवघड जात आहे.
मित्रांनो, खाली आपण या पद्धतीने वरती आल्यानंतर तर इथून आपल्याला एक नैसर्गिक गुहा वाटत होती, परंतु जवळ आल्यानंतर आपल्याला असं समजतं की ही एक मानवनिर्मित गुहा आहे. ॲक्च्युली ही गुहा नसून एक पाण्याचं टाकं, म्हणजे पाण्याची जी व्यवस्था होती ऐतिहासिक काळातील, तर ही पाण्याची केलेली व्यवस्था. आता सध्या जर आपण बघितलं तर हे पाणी आपल्याला जरी वरती हिरवगार दिसत असेल, परंतु जेव्हा आपण ही ढवळतो आणि हे जी शेवाळ आहे हे जेव्हा दूर करतो तर अगदी एकदम नितळ पाणी तुम्हाला दिसत असेल. फक्त जेव्हा आपण पाणी घेणार ना तर त्या अगोदर बॉटलने आपल्याला फक्त असं ढवळायचं आहे, ज्या कारणाने ही जी साय आहे हिरवीगार तर ही बाजूला होईल आणि हे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता. तिकडला काढला. मित्रांनो, या वाटेत येणारा वारा आपला पूर्ण शरीराचा थकवा दूर करून टाकतो. मित्रांनो, आपण ही वाट चढून वरती आलेलो आहोत आणि वरती आल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला पाणी पिण्यासाठी आहे असं आपण म्हणू शकतो. कदाचित आपल्याला इथून पुढे जायचं असेल. तर हा आहे बोरंड्याचा दार ही वाट. आपल्याला समोर जो आहे तर जीवधन आणि त्याच्या शेजारी आहे वानरलिंगी सुळका आणि त्याच्या अलीकडे आपण जर तिकडे बघितलं तर हे एक पाणी अडवलेलं आहे. आता आपण जात आहोत कातळात कोरलेल्या पाण्याचे टाके शोधण्यासाठी. मित्रांनो, सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे आणि आपल्याला छान असे करवंद, कच्च्या स्वरूपात करवंद दिसत आहे. ही आहे करवंदाची जाळी, म्हणजे सह्याद्रीतील काळी मैना. अजून इतके खास सुरुवात नाही झालेली करवंद येण्यासाठी, परंतु थोड्या प्रमाणात आपल्याला करवंद दिसत आहे. मित्रांनो, इथं आल्यानंतर आपल्याला समजतं की जे आपण पाण्याची टाकी शोधणार होतो, कातळात कोरलेले पाण्याची टाकी, तर ते पाण्याची टाकी ह्या पाण्यामध्ये बुडालेले आहे. त्यामुळे आता आपण इथे नाश्ता करणार आहोत आणि इथून पुढे नाणे घाटकडे वाटचाल करणार आहोत. चला तर मग.
मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला ट्रेक रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय.